आज आमच्या शिबिरामध्ये मागील 3 दिवसापासून पुणे येथील जे पेशंट होते त्यांना या ठिकाणी सेन्सेशन अजिबात नव्हते। इतक्या भागामध्ये अजिबात सेन्सेशन कसल्या प्रकारचे नव्हते आणि आपल्या कॅम्पमध्ये आले असता आपण त्यांना आपली न्यूरोथेरपी सोबत आपण जलोका, ज्या की जलोका अतिशय लिस्ट थेरपी जी आहे ती आज वर्ल्ड वाईड खूप चांगल्या पद्धतीनं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचे काम करते आणि आपण लिस्ट लावल्यानंतर खूप चांगला त्या ठिकाणी आराम मिळाला त्यांना। आणि आपण म्हणतो आयुर्वेदात खूप उशीर आराम मिळतो, ऍक्च्युअली पुण्यात असं सुद्धा सगळ्या डॉक्टर्स न्यूरोचं पण त्यांनी ओपिनियन घेतलं होतं, पण असा आराम कुठं पडला नाही। आणि इव्हन आपल्या कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी खूप चांगला त्यांना आराम मिळाला। आज 3रा दिवस आहे, त्यांना कसं वाटतं, त्यांना काय त्रास आहे त्यांना विचारूया। नाव सांगा एकदा। माझं नाव पंकज मोहोडकर, मी पुण्यामध्ये आहे, IT मध्ये आहे आणि बसून काम करावं लागतं, त्यामुळे पाठीचा त्रास आणि त्याच्यामुळे हा भाग एक पाय पूर्ण नम झाला होता। तर इथं मला मुंग्या यायच्या गुडघ्याला आणि त्या खूप वेळ 10 मिनिटं उभं राहिलं की मुंग्या चालू व्हायच्या, किंवा एक चाललो किंवा ट्रेकिंग केलं तर जास्त पाय दुखायचे। तर इथं आल्यापासून मला म्हणजे जे एक्सपेक्टेड थेरपी होती ती मिळाली। ड्राय कपिंग, हॉट कपिंग आणि जलोका म्हणलाय आमच्याकडे जवळ म्हणतात त्याला। तर ते लावल्यामुळे थोडं हे बऱ्यापैकी इथं आता म्हणजे सेन्सेशन आले। आधी ह्या भागाला सेन्सेशन नव्हतं अजिबात, आता बऱ्यापैकी असं टोचलं तरी कळतंय की बाबा हे टोचलंय, नाही तर आधी हा भाग पूर्ण बधीर होता। सो आणि तुम्हाला जो नंबरचा त्रास त्याला कसा इफेक्ट पडला तुम्हाला? आपण सांगितलं तुम्हाला की नंबरचा पण त्रास आहे तुम्हाला। ड्राय कपिंग आणि हॉट कपिंग केल्यामुळे तो बऱ्यापैकी पडला। आणि सर आता व्यायाम सांगणार आहेत, ते सुद्धा केले की बऱ्यापैकी। आमच्या कॅम्प बद्दल काय सांगाल, कसा वाटला? नाही, कॅम्प खूप छान पद्धतीनं तुम्ही हे केलंय, तुमचे पूर्ण स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे। प्रत्येक माणूस म्हणजे असा आम्ही पुण्यामध्ये बघतो ना, हॉस्पिटलमध्ये चिडचिड करतात लोक, म्हणजे एखाद्यावर काय ते म्हणजे चिडतात आणि ऍक्च्युली कामचोरपणा करतात। तुमच्या पहिलेच त्रासानंतरच त्रास आणि आम्ही पुन्हा चिडचिड केलं तर त्रास वाढतो पेशंट। तुमच्याकडचे खरंच लोक खूप कोऑपरेटिव्ह, खूप एकदम धन्यवाद। आणि रुग्णांना काय सांगताल जे असे नर्वच्या प्रॉब्लेम असतील? जरूर यावं। मी तर जाताना सांगणार की माझे काही मित्र परदेशात सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा हा त्रास आहे, त्यांना इकडे यायचंय। तर त्यांनी मला एखादा फोन आला होता, विचारणा नेक्स्ट कॅम्प कधी आहे, कुठं आहे? तर आपला कॅम्प आपण आफ्टर 6 मंथ घेणारच आहे, परंतु आपलं हॉस्पिटल आहे गंगा हॉस्पिटल, तालुका चिखली, जिल्हा बुलढाण्यामध्ये। आणि आपल्या हॉस्पिटलला भारतभरातून लोक येतात, परंतु खूप पुणेकरांचा आग्रह होता की आमच्या शहरामध्ये कॅम्प घ्या, आणि आपण घेतला आणि तो सक्सेसफुल झाला अशा पेशंटचा। तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय आयुर्वेद।